नमस्कार, मी तृप्ती पालकर। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। माढा तालुक्यामधल्या कुर्डू गावातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणामध्ये आता वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी थेट माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड आहेत, त्यांनी अकलूजमध्ये 15 ते 17 खून केलेत। माझ्या मित्राचा देखील त्यांनी सुपारी देऊन खून केला असा दावा केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। अण्णा ढाणे यांनी हा आरोप केलेला आहे। अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीकरता कुर्डू गाव बंद ठेवण्यात आलेलं होतं। कुर्डू गाव बीडपेक्षा अधिक भयंकर असल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता। त्यामुळे कुर्डू बंद ठेवत असताना आता कुर्डू गावातून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती गंभीर आरोप होतात। धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरचे वाल्मिक कराडाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कुर्डू गावातल्या नागरिकांकडून। माढा तालुक्यातील कुर्डू गावातील अवैध उत्खनन प्रकरणामध्ये आता वेगळं वळण आलेलं आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे सरपंच अण्णा ढाणे यांनी एक वेगळाच आरोप केला आहे। डीवायएसपीची रेड पडली असं एका व्यक्तीला सांगितलं। त्या व्यक्तीनं प्रयत्न केला त्या डीवायएसपींना समजून सांगायचा, तरी ऐकलं नाही। म्हणून त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। माझी पालकमंत्र्यांना विनंती राहील की जो कुर्डूतला सातबारा उतारा आहे सरकारी, तिथून आजपर्यंत करोडो रुपयाचा मुरुम चोरीला गेलेला आहे आणि अनेक मागासवर्गीय समाजाची लोक हे नोकरीनिमित्त उदरनिर्वाहानिमित्त पुणे मुंबईत राहायला गेलेले, त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी। तिथं सांगितलं जाते की तो मुरुम हा विकास कामासाठी नेला जात होता। विकास कामासाठी जरी मुरुम न्यायचा असेल, आता गव्हर्नमेंटने प्रक्रिया अत्यंत सुलभ केलेली आहे, ऑनलाईन केलेली आहे। ऑनलाईन टाकले की लगेच सगळ्या परवानग्या मिळतात। त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये, ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही। तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे, आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही।